रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. तिमीर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले स्वार्थपायी उजाडिली हिरवी वनराई. कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही. स्वार्थपायी उजाडिली हिरवी वनराई. तुझ्या धरणी झाली लाही लाही. नको बघू अंत माती करील र पोरकी. नको बघू अंत माती करील र पोरकी. एक झाड लाव माणसा. एक झाड लाव माणसा.
एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. स्वार्थपायी उजाडिली हिरवी वनराई, कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही. नको बघू अंत माती करील र पोरगी, नको बघू अंत माती करील र पोरगी. एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. सावलीत त्याच्या तू निजतो. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत. शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत, सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत. शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत, सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत. पुंडलिका तो मॉनिटर होता, हरी हरी. पुंडलिका तो मॉनिटर होता साऱ्या या संतात, पुंडलिका तो मॉनिटर होता साऱ्या या संतात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत. विश्वात्म केले रे, येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज जावे, सकाळ रामजी. देखयांची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी ऋतुवाढो. भूता परस्परे जडो, मंत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो ते राहो, प्राणी घात. वर्षत सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची.
पाचवी बाबा घ्या मुली चला पुढे चला पाचवी बाबा हा पाचवी बाबा नंतर तारपा चला हा ढोल आहे ना पुढे हे वाद्य वाजवा चालेल. आता
खाली रेकॉर्ड आपण आणि जेव्हाची माया विमान
सांगितले आहे स्वाध्याय जन्म ब्रह्मज्ञ स्वाध्याय म्हणजे वाचन त्याला कधीही दूर लक्ष करू नये. पुस्तकाच्या पानात धरले ज्ञान मोठ्यांची हार पुस्तकाच्या पानात धरले ज्ञान मोठ्यांची हार वाचत जा वाढत जा तुमचे आयुष्य होईल सुंदर फार तुमचे आयुष्य होईल सुंदर. वेद उपनिषदे आणि पुराणे हे ग्रंथ परंपरा वाचनामुळेच पुढे आले. ऋषीमुनींनी श्रवण मनन चिंतन आणि वाचन यावर भर दिला मग त्यांनी ज्ञान प्रसारित केले. महाभारतातील वेद विदुर तो सर्वात ज्येष्ठ म्हणून ओळखला जातो. तर तो अभ्यास वाचन आणि शास्त्राचा अभ्यास तो करायचा म्हणून त्याला सगळे लोक हुशार समजायचे. महर्षी व्यासजींनी रामायण रचताना सर्वप्रथम मनन चिंतन आणि वाचन यावर भर दिला मग त्यांनी रामायण रचले. शब्दांमधल्या प्रकाशातून उमलतात विचार नव्हे शब्दांमधल्या प्रकाशातून उमलतात विचार नव्हे वाचनासारखा सुंदर संस्कार उदळतो जीवन करे. मित्रांनो एआयच्या प्रवाहामध्ये विविध सेकंदात आपल्याला जे पाहिजे भेटतं तर वाचन कशाला बरोबर आहे पण रयतेच्या मनाचा ठाव धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव शिक्षण केले 6वी पर्यंत पण संस्थापक झाले ते रेड शिक्षण संस्थेचे. आदरणीय व्यासपीठ मान्यवर सर्वप्रथम जी ते मला बोलण्याची मुभा दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली कोल्हापूरमध्ये कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगुंडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 18 वर्षी लक्ष्मीबाई यांशी झाला. कर्मवीर लहानपणापासून एक सत्यशोधकी आणि समाजाला बदलण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांना शिक्षणाचा एवढा रस नव्हता म्हणूनच त्यांनी 6वी मध्ये शाळा सोडली. परंतु एकदा काय कोल्हापूरला शाळेत असताना एकदा काय झाले की 1908 साली मिस्का भोसले यांच्या नामकरणासाठी ते गेल्यानंतर की जे हॉस्टेल छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी खोलले होते तेथे ते नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर त्यांच्या वसतिगृहाच्या प्रामुख्याने त्यांना आंघोळ करून यायला सांगितली. तेव्हा कर्मवीरांना ठाम म्हणाले, अरे तुम्ही कुत्री मांजर घरामध्ये पाळता तेव्हा तो विटाळ होत नाही आणि माणसाने माणसाला हात लावला तर कसला आला तो विटाळ मी आंघोळ करणार नाही. या चुकीमुळे त्यांना वसतिगृहाच्या प्रामुख्याने त्यांना वसतिगृहाच्या बाहेर काढून दिले. हेच नाही तर एकदा काय झाले 14 फेब्रुवारी 1914 साली 7वा एडवर्ड आणि व्हिक्टोरिया राणी यांच्या पुत्रीला डांबर भासले गेले. त्यावर खोटे साक्ष द्यायला कर्मवीर अण्णा यांना सांगितले. त्यावर पण कर्मवीर अण्णा म्हणाले, अरे मी मेलो तरी बहात्तर पण ही खोटे साक्ष देणार नाही. हाच तर होता त्यांचा एक सत्यशोधकी बाणा. अरे म्हणून तर म्हणतात ना जो झूठ बोलता है वो सबसे बड़ा चोर होता है. जो झूठ बोलता है वो सबसे बड़ा चोर होता है और जो सच बात मुंह पर ही बता देता है वो सबसे बड़ा महावीर होता है. वो सबसे बड़ा महावीर होता है. आणि कर्मवीर अण्णांच्या जीवनाला खरा पालखी देणारा प्रसंग म्हणजे एकदा काय झालं कर्मवीर अण्णांच्या घरी काही पाहुणे आले होते. सगळे पाहुणे जेवायला बसले होते. जेवायला बसत असताना एका पाहुण्याने कर्मवीर अण्णांच्या वडिलांना एक प्रश्न केला, काय हो अण्णा काय करतात तुमचे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यावर त्यांचे वडील म्हणाले, काय ना म्हणे दोन वेळचं खातो आणि गावभर उंडाळ फिरतो. हे शब्द ऐकतात कर्मवीर अण्णांना राग आला. कर्मवीर अण्णांना लक्ष्मीबाईंनी जेवायला वाढत होत्या. जेवायला वाढत असताना लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातला एक थेंब कर्मवीर अण्णांच्या सरळ थाटात येऊन पडला. थाटात पडलेला थेंब पाहून कर्मवीर अण्णा क्रोधित झाले, उठले आणि गोरेगाव ते सातारा पायी चालत गेले. गोरेगाव ते पायी सातारा चालत गेले. सातारा गेल्यानंतर खिशामध्ये एक पैसा नाही, डोक्यावर कोणाचा हात नाही, काय करायचं काही समजत नाही. परंतु मनामध्ये एकच आशा होती, स्वतःला सिद्ध करायचं आणि या समाजासाठी काहीतरी करायचं. तेथूनच त्यांची खरी परीक्षा चालू झाली आणि शेवटी 4 ऑक्टोबर 1919 साली रयत शिक्षण संस्था स्थापन करूनच ते थांबले. 4 ऑक्टोबर 1919 साली रयत शिक्षण संस्था स्थापन करूनच झाले. 4 ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीचा दिवस. त्या दिवशी काले या गावी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि ज्या रयत शिक्षण संस्थेचा अण्णांनी एवढं
एवढंसं रोपटं लावलं होतं, ज्या रयत शिक्षण संस्थेचं अण्णा एवढंसं रोपटं लावलं होतं, त्याच रयत शिक्षण संस्थेचा आज भला मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या प्रत्येक फांद्या, प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक खेडोपाडी जाऊन आज ज्ञानाची ज्ञानगंगा पोहोचवत आहेत. म्हणून तर म्हणतात ना, फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून घाबरत नाही. फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून घाबरत नाही, कारण तिच्या त्या बसलेल्या फांदीवर नाही तर तिच्या पंखावर विश्वास असतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जय करतो. कोणाच्या लग्नाला की बर्थडे पार्टीला? अगं पोरींनो, आज खूप मोठं काम आहे. लोकांना समजावायचंय, त्यांना काहीच कळत नाही. काय कळत नाही लोकांना? त्यांचे हक्क काय, त्यांचे कर्तव्य काय. हक्क आणि कर्तव्य ही काय भानगड आहे? अरे काय रे मुलांनो, अरे काय तुमचं ते गाणं चल रे गण्या चल रे मन्या, अरे कोण झोपलाय आणि कोणाला जागा करायचंय ते तर सांगा. समोर बोला, समोर बोला. गाण्या चल रे, मन्या चल रे, आज लोकांना जागू. गाण्या चल रे, मन्या चल रे, चलो. अरे थांबा थांबा, ही टोळी निघाली तरी कुठे? अगं मुलीनो, आज आम्हाला सांगायचे त्यांच्या हातातली घरी शक्ती आहे. शक्ती ती आम्हा मुलींच्या पण हातात आहे का? कशी आली, कधी आली, कुठून आली? हो, ती शक्ती तुमच्या पण हातात आहे. ती शक्ती म्हणजे ज्यात आहे ही शक्ती बघायला आम्हाला पण तुमच्या सोबत यायचं आहे. चला का मुलीनो? नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो दादा नमस्कार. अहो दादा नमस्कार. अहो मास्तर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा या शाळेचे आपले 11वीचे विद्यार्थी आपल्या समोर पथनाट्य सादर करणार आहेत. चला तर मग. तर आमच्या पथनाट्याचे नाव आहे संविधान. तर आमच्या पथनाट्याचे नाव आहे संविधान. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज 26 नोव्हेंबर, आज आपल्या संविधानाचा काय आहे मित्रांनो? नमस्कार. आज आपण ज्या भारतात उभ्या आहोत, ज्या भारताचा आत्मा आहे, आज आपण ज्या भारतात उभ्या आहोत, ज्या भारताचा आत्मा आहे, संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, आपल्या भारताचं आहे. आपल्या भारताची आहे. आता ही टोळी निघाली आहे संविधानाची मशाल पेटवायला. चला तर मग जाऊया. तर चला वळूया आमच्या पहिल्या दृश्याकडे. अरे गण्या, एवढा ताटून कुठे चालणार रे? या तुझ्या हातात काय आहे रे? आपल्या उद्या अगदी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून देशाचे पंतप्रधान जनतेमधून निवडले जातात. आणि ह्या 141 कोटी जनतेला एक संघ ठेवण्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्यासाठी, स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्यासाठी, गरिबांचा उद्धार करण्यासाठी हे संविधान अतिशय मोलाचं आणि मार्गदर्शक या ठिकाणी आहे. याशिवाय या संविधानात काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे.
आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करायचंय. आरएसपीचे विद्यार्थी हे इकडचे आरएसपीचे जे विद्यार्थी आहेत सर आमचा पण कुठं काढा ना. छान. सुतार सर सुतार सर अभ्यास करताय करायलाच पाहिजे. जेवण झालं का? क्राईम रूम आहे तिथे जेवढे गुन्हे दाखल होतात जो सगळा रेकॉर्ड जो हार्ड कॉपी तिथे जतन करून ठेवलं. तर कार्बन कक्ष आहे जे आमचे पगार बिलं तिथे पोलीस स्टेशनचे जे आर्थिक व्यवहार आणि जो गुन्ह्यामध्ये मध्यम आहे आणि त्यांचं जतन वगैरे ते कारकून सगळीकडे जी आमची दोन्ही इमारत होती ती आता त्याचं नूतनीकरण चालू आहे. आणि ह्या वास्तूमध्ये लॉकअप रूम होतं पण ते मोठ्याने झाल्यामुळे त्याचा वापर व्यवहारला लॉकअप पोलीस स्टेशनला 3 दुय्यम अधिकारी कार्यरत आहेत आणि प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन संदर्भात एवढी माहिती पुरे आहे की अजून काही शंका आहे विचारा जेव्हा तो पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असतो तेव्हा त्याला दैनंदिन बंदोबस्त दैनंदिन ड्युटीमध्ये वायरलेस ड्युटी CCTV ड्युटी इतर काय दैनंदिन बंदोबस्त असला तो दिला जातो. स्वरूपात सगळं तिथं बांधलेलं आहे. म्हणजे फक्त कपडे इथून चेंज होणार आहेत आणि भरती झाल्यानंतर फक्त वर्दी घालणार एवढाच फरक तिथं ठेवलेला आहे.
तिथे सकाळी 6 वाजता उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत ग्राउंड होतं 2 तास. त्या ग्राउंडमध्ये रनिंग, गोळाफेक काय असेल ते सगळे प्रकार घेतले जातात. त्यानंतर 8 ते 9 वाजेपर्यंत नाश्ता असतो. नाश्ता हा दररोज वेगळ्या पद्धतीचा असतो. 9 ते 1 वाजेपर्यंत लेक्चरशिप असते, म्हणजे गणित, मराठी ग्रामर, GK, GS याचे वेगवेगळे लेक्चर असतात. 1 वाजता जेवणासाठी सुट्टी होते. 4 वाजेपर्यंत रेस्ट असते. 4 ते 6 परत ग्राउंड असतं. 6 वाजता आपल्याला फ्री केलं जातं. 6 ते 8 फ्रीडम असतो. कोण क्रिकेट खेळणं, कोण चेस खेळणं किंवा कपडे धुणं काय असेल ते फ्रीडम 2 तासासाठी. पण रात्री 8 ते 11 या टायमिंगला अभ्यासिका असते. 11 वाजता झोपायचे, सकाळी 6 वाजता उठायचे, परत जायचे, ते चालू आहे. अकॅडमीची जी फीज असते ती वेळोवेळी चेंज होते, त्याच्यामुळे ती आता सांगण्यात उपयोग नाही. परंतु तुम्ही ह्या शाळेचे आहात, आम्हाला इथं आमंत्रित केलंय. सर, ह्या शाळेचा कुठलाही विद्यार्थी ज्यावेळेस ऍडमिशनसाठी येईल, आमची जी काही फी असेल त्या फी मध्ये 10% त्यांना सवलत राहील. फक्त यांनी इथला आम्हाला आयडियल प्रूफ कुठला तरी आम्हाला त्यांनी शो करायचा आहे, तर 10% त्या फीज वरती तुम्हाला नक्कीच सूट दिली जाईल. की ट्रॅक सूट असतं आमचं 3000चं, तेही आमच्याकडनं त्यांना फ्री राहील. फक्त या शाळेचं नाव, आपला इथलं एखादा ID आपल्याकडे असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आपले नाशिक या ठिकाणी आहे. पोलीस, आर्मी 10वी नंतरही घेऊ शकतात, 12वी नंतरही घेऊ शकतात. जे इच्छुक आहेत ते कार्ड देतील, त्यावरती नंबर आहे, ते आपण घेऊन त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. स्ट्रेचिंग केलं तर आपलं हे सगळं जे मसल्स आहेत हे इकडचं, ह्यांना जखम नाही होणार. कारण आपण जे स्ट्रेच केलं हे असं बॅडमिंटन खेळताना किंवा फुटबॉल खेळताना पण आपण बघणार, क्रिकेट खेळताना हे जखम होण्याचं चान्स असतं. तर असं स्ट्रेचिंग करतात ना आपण खेळण्याच्या अगोदर, तर स्ट्रेचिंग केलं तर आपल्या शरीराचा जे असं फ्लेक्सिबिलिटी ते थोडं वाढून जातं, म्हणून आपल्याला ते इंजुरी नाही होणार. मग आपण दुसरं करूया. आता हे जे मान आहे, आमच्या मानाचं पण आपण स्ट्रेचिंग करणार. तर दोघं हात सामने घेऊया. हळूनी आपल्या बावीकडे बाय, हो, स्वतःच पाय. आणि आता सरळ हळूनी आपल्या डावीकडे. आता सरळ करूया. आणि माग करताना आपलं जे